नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती मित्रांनो गृह विभागाची आहे, गृह खात्याची आहे. आणि या विभागाचं नाव असं आहे की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई. या विभागाअंतर्गत ही भरती असणार आहे. मित्रांनो, या विभागाचं नाव आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई. या अंतर्गत ही सरळ सेवा भरती निघाली आहे. तर मित्रांनो, कोणते कोणते पद असणार आहेत आणि काय शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि वेतन श्रेणी काय असणार आहे, सर्व माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत विविध कार्यालय आहेत. त्या अधिपत्याखालील तुम्ही इथे पाहू शकतात महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरसेवेची ही भरती आहे. आणि त्यानंतर त्यांनी रिक्त पदांचा तपशील दिला आहे. तुम्ही पाहू शकतात इथे सायंटिफिक असिस्टंट या संवर्गासाठी, या पदासाठी त्यांनी वेतन श्रेणी दिली आहे. S13 लेवलची वेतन श्रेणी आहे. यासाठी तुम्हाला जे बेसिक असणार आहे ते 35,400 ते 1,12,400 प्लस अधिक महागाई भत्ते, शासन नियमानुसार देय भत्ते मिळणार आहेत. आणि एकूण रिक्त पदांची संख्या आहे 54. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट, सायबर क्राईम अँड टॅप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन या पोस्टसाठी एकूण रिक्त पदांची संख्या आहे 15. आणि S13 लेवलचं तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क या पोस्टसाठी तुम्हाला पेमेंट असणार आहे S13 लेवलचं. आणि त्यानंतर रिक्त पदांची संख्या आहे 2. त्याचबरोबर जे 4थं स्वर्गातील पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क यासाठी S8 लेवलचं पेमेंट असणार आहे 25,500 ते 81,100 प्लस अधिक महागाई भत्ते. वरिष्ठ लिपिक भांडारपाल गट क S8 लेवलचं पेमेंट असणार आहे. 5 रिक्त पदे आहेत. त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पोस्टसाठी तुम्हाला S7 लेवलचं पेमेंट असणार आहे. एकूण 18 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापक उपहारगृह गट क S10 लेवलचं 29,200 ते 92,300 प्लस अधिक महागाई भत्ते. एकूण रिक्त पदांची संख्या आहे 1. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना त्यांनी दिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज या वेबसाईटवरती करायचा आहे. तुम्ही पाहू शकतात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन तिथे अर्ज करायचा आहे. आणि अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी परीक्षा जी घेतली जाणार आहे ती TCS कंपनी घेणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता cdn.djlm.com ही TCS कंपनीची वेबसाईट आहे. यावर तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे. इथे तुम्ही क्लिक केलं तर त्या वेबसाईटवरती जातं मित्रांनो. आणि वर नमूद केलेल्या पदांचा अनुशेष, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन भरावयाच्या पदांचा तपशील, त्यांची वेतन श्रेणी, शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव यांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक गट क आणि सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी एकूण 54 रिक्त पदांची तुम्ही इथे पाहू शकता ही पोस्ट आहे. आणि त्यानंतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय पदे आहेत 54. आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी ते पर्यायी ऑप्शन दिलेला आहे न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील डिग्री असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ज्यांचं BSc केमिस्ट्री झालं आहे त्यांनी ते फॉर्म भरू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणताही अनुभव नसणार आहे. त्यानंतर इथे त्यांनी रिक्त पदांचा तपशील दिला आहे. आणि त्याचबरोबर विविध सामाजिक आरक्षण त्यांनी इथे सविस्तर तपशील दिला आहे. तुम्ही पाहू शकतात एकूण जागा किती आहेत. आणि त्याचबरोबर जे पुढचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुणे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क या पदांची एकूण पदसंख्या आहे 15. आणि विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह तुमच्याकडे अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ज्यांचं BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स, BSc इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंजिनिअरिंग झालं आहे BE-IT किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स, तर मित्रांनो तुम्ही ही शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क हे पद आहे. यासाठी एकूण रिक्त पद संख्या आहे 2. मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्यथा अर्हता ही शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र या पदासाठी. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क यासाठी तुम्हाला
12वी सायन्स HSC सायन्स परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे पुढचे पद आहे ते आहे वरिष्ठ लिपिक भांडार गट क. यासाठी एकूण रिक्त पदांची संख्या आहे 5 आणि यासाठी पण शैक्षणिक पात्रता आहे विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र HSC सायन्स परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र SSC विथ सायन्स. तर मित्रांनो ज्यांचं 10वी पास आहे ते पण विज्ञान विषय उत्तीर्णसह तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर जे शेवटचं पद आहे व्यवस्थापक मॅनेजर कॅन्टीन. तर मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता आहे SSC पास उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 10th पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला केटरिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो जे बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते 10th पास आहे. त्याचबरोबर तुम्हाला केटरिंगचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे डिप्लोमा आहे त्याला सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाईल. मित्रांनो या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे ते आपण जाणून घेऊयात. अमागाससाठी किमान 18 आणि कमाल 38. त्याचबरोबर मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी 43 वयोमर्यादा आहे आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43 वयोमर्यादा आहे. तसेच माजी सैनिक त्यामध्ये अमागास किंवा मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल यासाठी अमागाससाठी 38 प्लस सैनिक सेवेचा कालावधी +3 त्यानंतर मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 43 प्लस सैनिकी सेवेचा कालावधी +3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रवर्गासाठी 45 त्याचबरोबर पदवीधर अंशकालीन प्रवर्गासाठी 55 वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर आपण परीक्षेचे स्वरूप काय आहे ते पाहूयात. इत्यादी मित्रांनो संवर्ग दिले आहेत. वैज्ञानिक सहाय्यक गट क यासाठी लेखी परीक्षा असणार आहे 100 प्रश्न असणार आहेत त्यासाठी आणि एकूण 200 गुणांची ही लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुण व ध्वनी यासाठी 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 गुणांसाठी. तर मित्रांनो एकच एक्झाम पॅटर्न आहे सर्व पदांसाठी तुम्ही पाहू शकतात. जे काही 6 वर्गातील पदे आहेत त्यांसाठी 100 प्रश्न विचारण्यात आले आहेत 200 गुणांसाठी. मित्रांनो त्यांनी ते पदानुसार सिलेबस दिला आहे तुम्ही पाहू शकतात. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान त्याचबरोबर प्रश्नसंख्या दिली आहे. मराठीचे 15 प्रश्न असणार आहेत आणि इंग्रजीचे 15 प्रश्न, त्यानंतर सामान्य ज्ञान GKचे 15 प्रश्न, त्याचबरोबर रिझनिंगचे 15 प्रश्न आणि जे टेक्निकल प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्याची प्रश्नसंख्या आहे 40. एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 200 गुणांसाठी. वैज्ञानिक सहाय्यक गट क. तुम्ही ते सिलेबस पाहू शकता मित्रांनो आणि कालावधी जो असणार आहे तो 90 मिनिटांचा असणार आहे. त्याचबरोबर जे पुढचे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुण व ध्वनी यासाठी तुम्हाला तोच पॅटर्न असणार आहे. त्यानंतर जे टेक्निकल प्रश्न असणार आहेत ते 40 असणार आहेत आणि जे वेळेचा कालावधी दिला जाणार आहे तो 90 मिनिटांचा दिला जाणार आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्रासाठी पण तोच एक्झाम पॅटर्न असणार आहे. तर मित्रांनो सर्व जे 6 वर्गातील पदे आहेत त्यासाठी सिलेबस आणि जो एक्झाम पॅटर्न आहे तो सेम असणार आहे. तर मित्रांनो जे विज्ञान शाखेतील पदे आहेत त्यांच्यासाठी टेक्निकल प्रश्न प्लस मराठी, इंग्रजी आणि GK हे विषय असणार आहेत आणि जे मित्रांनो नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे पद आहेत व्यवस्थापक गट क तुम्ही इथे पाहू शकतात. यासाठी सिलेबस असणार आहे मराठी, इंग्रजी त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि तुम्ही इथे पाहू शकतात इथे टेक्निकल प्रश्न विचारण्यात येणार नाही आहेत. व्यवस्थापक गट क या पदासाठी बौद्धिक चाचणी रिझनिंग हे विचारण्यात येणार आहे. ही जी परीक्षा असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड CBT पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूयात या भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता वयाचा पुरावा लागणार आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणाचा पुरावा आणि अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा पुरावा, त्यानंतर SSC नावात बदल झाल्याचा पुरावा आणि आराखीव महिला, मागासवर्गीय, अदुग व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा
असल्यास आदिवास प्रमाणपत्र असणार आहे. त्यानंतर लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र, अनुभव प्रमाणपत्र, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, एकूण 18 प्रकारचे कागदपत्रे या भरतीसाठी लागणार आहेत. तर मित्रांनो हे डॉक्युमेंट आहे आणि ते एक्झाम सेंटरबद्दल माहिती दिली आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला अर्ज सादर करताना तुम्हाला जे केंद्र निवडायचे आहेत ते उपलब्ध असणार आहेत, तेच तुम्हाला केंद्र निवडायचे आहेत. तुम्ही पाहू शकता उपलब्ध पर्यायांपैकी पसंती क्रमानुसार 3 केंद्रांची निवड करणे आवश्यक आहे, अशी त्यांनी माहिती दिली आहे आणि इतरही माहिती दिली आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क फी व परीक्षा शुल्काचा भरणा करणे किती आहे ते पाहूयात. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी ₹1000 असणार आहे आणि त्याचबरोबर मागासवर्गीय, अधोगती घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गासाठी उमेदवाराची फी ₹900 असणार आहे आणि तसेच माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक असणार आहे 6 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक असणार आहे 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. तसेच परीक्षेची अंतिम दिनांक व व अंतिम कालावधी या वेबसाईटवरती कळवण्यात जाईल. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो ही माहिती होती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.